की मला या माध्यमातून कळलं सर की माझे कोण आहेत आणि परखे कोण आहेत. बरोबर. जी लोक म्हणजे ज्या अगोदर मी या कार्यक्रमामध्ये नव्हते त्यावेळेला पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागरण गोंधळ पार्ट्या आहेत तेवढ्यामध्ये मी काम केलेलं आहे. 1, 2, 300, 400, 500 रोजाने असं काम मी केलेलं आहे. त्यावेळेला कोमल पाटोळे ही सर्वजण बसायचे आणि एकटे कोमल पाटोळे कार्यक्रम करायचे त्यावेळेला सुद्धा. मग त्यावेळेला मला ट्रोल करत नव्हते कारण नाव नव्हतं, प्रसिद्धी नव्हती, माझी परिस्थिती तशी नव्हती. प्रभात न्यूज मध्ये स्वागत. अनेक जणांच्या आपण मुलाखती बघितल्या, अनेक जण प्रसिद्ध कलाकार आपण आपल्या न्यूज चॅनलवरती दाखवले. महेश मोठे सर असतील किंवा अनेक API PSI कृषी अधिकारी यांच्या मुलाखती बघितल्या. कशा पद्धतीने त्यांचा जो काही संघर्ष आहे त्या ठिकाणी बघितला. आज एक महाराष्ट्रात सुप्रसिद्ध असणाऱ्या कोमलताई पाटोळे मेंढापूरकर यांच्यासोबत आज गप्पा मारणार आहोत. विषयही तसाच आहे, कारण गेल्या 4-5 वर्षापासून प्रसिद्ध होत चाललेली यांची कला, प्रेक्षकांमध्ये यांचं चाललेली प्रसिद्धी आणि लोकांमध्ये यांचं असलेलं नाव त्या ठिकाणी कशा पद्धतीने वाढत चाललंय. आणि तेच असताना एका गाण्यावरती त्यांना ट्रोल केलं गेलं. त्या संदर्भात आज आपण त्यांच्यासोबत खास गप्पा मारणार आहोत. नेमका हा ट्रोल प्रकार काय आहे, कशा पद्धतीने ट्रोल केलं आणि त्याच्यावरती त्यांनी मार्ग कोणता काढला आणि सध्या परिस्थिती नेमकी काय आहे या संदर्भात आज आपण खास मुलाखतीमध्ये कोमलताई पाटोळे यांना. ताई नमस्ते, आमच्या चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. मी त्या एका गाण्यावरती पायरीवरती बसू आणि काहीतरी करू अशा पद्धतीने एक गीत होतं महाराष्ट्रात. चांगल्या पद्धतीने त्या गीताकडे बघितलं तर बोलही छान आहेत. त्याच्यावरती आम्ही वारंवार तो व्हिडिओ बघितला. अनेक व्हिडिओ आम्ही त्या ठिकाणी समाज माध्यमावरती सोशल मीडियावरती बघत असतो. कुठंतरी त्या व्हिडिओवरती सुद्धा ट्रोल केलं जाऊ शकतं, परंतु त्या व्हिडिओवरती तेवढी त्या प्रेक्षकाची किंवा त्या कलाकाराची स्टेज नसते किंवा त्याची पात्रता नसते म्हणून ते दुर्लक्षित केलं जातं. परंतु आज तुम्ही प्रसिद्धी जी महाराष्ट्रामध्ये मिळवली हेच कारण ते आहे का की त्या गाण्यावरती अश्लीलता नसताना सुद्धा त्या गाण्यावरती तुम्हाला फोर्स करून तुमची बदनामी केली जाते? त्याबद्दल काय वाटतं? ते गाणं आहे, गाणं असं आहे, तुझा भक्त मी नाही लबाडग, होऊनी भिकारी बसलो पाहेरीला, काहीतरी वाडग. हे गाणं लिहिलंय महाराष्ट्राचे लाडके गायक साजनजी बेंद्रे. गायलंही त्यांनीच आहे. आणि त्या गाण्याचे बोल असे आहेत, कुणी वाढल जोगवा मला, कुणी वाढल दान, जे काही मिळेल माझं त्यात समाधान. तुझ्याजवळ जगाय कसलं भांडवल नसावं, पण तुझं गाणं गाता गाता तुझ्या पायरीवर बसावं आहे. आता पायरीवर बसावं आहे म्हणून मी बसली आहे. त्यामध्ये ट्रोल करण्यासारखं काहीच नाहीये. पण तरी सुद्धा मला ज्यांनी ट्रोल केलंय त्यांना उत्तर माझ्या रसिक जणांनी, माझ्या फॅननी आणि रसिक मायबापांनी, जनतेने दिलेलं आहे. त्या गाण्याच्या खाली ज्यांनी मला ट्रोल केले त्या गाण्याच्या खाली कमेंट पण वाचले असतील तुम्ही. ही ज्यांचे कमेंट आहेत ती रसिक जनता माझ्यासोबत आहे आणि त्याबद्दल मला काहीच बोलायचं नाही. हे करत असताना आम्ही काही संघटनांनी, तुमच्यातलंच काही संघटना असतात, तुमच्या सोबत काही काळ असतात, काही काळ तुमच्या विरोधात आज गेलेत, अशी सुद्धा जे काय तुमच्या खाली कमेंटमध्ये चर्चा आहे की तुमचं आज नाव प्रसिद्धीला चाललंय म्हणून ही लोक तुम्हाला कुठेतरी तुमचं नाव खराब करण्याचा प्रयत्न करतात. परंतु जनतेतून तुम्ही जे सांगितलं आता की तुम्हाला असं वाटेल की आम्ही मुलाखत घ्यायला कसं आलो, आधी आम्ही तो पूर्ण डाटा वाचला, गाणं बघितलं, गाण्यात काय अश्लीलता ही सुद्धा बघितली, तर तिथं कुठं प्रकारात तुम्ही कुठली अश्लीलता बघायला मिळली नाही. आज एक न्यूज चॅनल त्या ठिकाणी तुमची मुलाखत घेतोय. आम्ही पारदर्शिता, आम्ही इथपर्यंत पोहोचायचं कारण की आम्हालाही डोळे आहेत, आमच्याकडे सोशल मीडिया आहे, आम्ही बघू शकतोय ना काय तर. परंतु त्या गाण्यामध्ये तुम्ही तुमची कला सादर करत होता, परंतु तुमच्याच संघटनेने तो विरोध केलाय. तो विरोधाची पार्श्वभूमी नेमकी काय आहे? यामध्ये मला असं बोलायला वाटतंय, माझे गुरुवर्य आनंददादा शिंदे यांचे अनेक गाणे आहेत, देवी देवतांचे आहेत, खंडोबाचे आहेत. मग काय ते आराध्य आहेत का? ते वाघे आहेत का? बघा, सगळ्यात जर मोठं जर म्हटलं तर अजय अतुल यांचं नाव आहे. बरोबर. त्यांचं गाणं आहे, आई भवानी तुझ्या कृपेने तारशी भक्ताला. हे गाणं स्टेजवरच आहे. मग ते काय गोंधळे आहेत? कला करणारा कलाकार हा स्टेजवर असताना, परफॉर्म करत असताना त्याला एक वेगळी उत्सुकता असते की रसिकांना मी कसा आनंद देऊ शकते. या माध्यमातून माझ्याकडून ती मी कला सादर करताना त्यांनी पूर्ण व्हिडिओ टाकला असता तर मला काहीच वाटलं नसतं. त्याच्या पुढे पण व्हिडिओ होता, तेवढाच कट करून टाकला.
पूर्ण 3 तासाचा कार्यक्रम आहे तो. आणि कार्यक्रम करत असताना ज्या लोकांचे जे कमेंट वाचले मी, त्या रसिक मायबापाचं खरंच मनापासून मी आभार व्यक्त करते. आणि ते माझ्या पाठीशी आहेत, राहतील. कारण मी आतापर्यंत चुकीचं केलं नाहीये, करणारही नाही. आणि आदिमाया शक्ती ती येडेश्वरी, आई तुळजाभवानी, कोल्हापूरची महालक्ष्मी, वणीची सप्तशृंगी, माहूरची रेणुका, ही 3.5 शक्तिपीठामध्ये येडेश्वरीचं एक शक्तिपीठ आहे. आणि ती माझंही कुलदैवत आहे, सर्व महाराष्ट्राचं आहे. मी तिची तर काय 1 वेळा नव्हे तर मी 7 वेळा माफी मागेल. त्यामध्ये अपमान कसला? मग त्यांची जी काही मागणी होती की तुम्ही तिच्या येडेश्वरीच्या पायरीवरती जावं, माफी मागावी, खरं तर हे किती पद्धतीने चाललंय महाराष्ट्रात आपण बघू शकतो. तुम्ही इतकं छान उदाहरण दिलं, ते उदाहरण आमचा प्रेक्षक सुद्धा बघतोय, तुमचा सुद्धा प्रेक्षक त्या ठिकाणी बघणार आहे की तुम्ही जो मुद्दा मांडला, जे काही मोठे गीतकार आहेत, आजी अतुल असतील, त्यांच्यासारखे जे गोंधळ त्या ठिकाणी स्टेजवरती करतात, ते आराध्य आहेत का? ते कोणत्या जे काही गातात ते आहेत का? अगदी सोपा प्रश्न आणि साधं उत्तर याच्यावरती. आणि तुम्ही मग त्यासाठी तुम्हाला ट्रोल केलं, तुम्ही म्हणला तिथं पायरीवर बसायचं, आम्ही स्टेजवरती बसलो, त्याच्यावर कुठेतरी मुद्दा धरला आणि त्यांनी तुम्हाला विरोध केला. प्रेक्षकांनो, आपण सुज्ञ आहात. एखादा जो कलाकार असतो तो उंच ज्यावेळेस झेप घेत असतो त्यावेळेस अनेक खडतर प्रवास करून तो उंचावरती गेलेला असतो. परंतु ज्या कलेविषयी आपल्याला संपूर्ण माहितीच नाही किंवा ती कला काय असते, त्या कलेबद्दलचं महत्व काय, हे जर माहित नसताना आपण एखाद्या सुप्रसिद्ध व्यक्तीला ट्रोल जर करत असाल तर खाली जनता खूप हुशार आहे. तुम्ही जर एक कमेंट टाकली तर त्याच्या खाली 10 कमेंट दान 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 दान. आता तुम्ही जर टाकाय गेला ताई तुम्ही चुकला, खालनं 10 कमेंट आहेत, तू कोण सांगणारा किंवा तो. आणि आता सध्या असं एक फॅक्ट झालाय की ताई तुम्ही आता उगाच आज आपण चर्चा का करायला गेलो, आमच्या सोलापूर जिल्ह्यामध्ये तुम्ही मोठं नाव कमवलंय. त्या ठिकाणी कला क्षेत्र म्हणलं, कलाकार म्हणलं की तुमचं नाव त्या ठिकाणी प्रथमता येतं. आणि हे असताना आम्ही सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रामुख्याने काम करत असताना आम्ही तुमच्यापर्यंत का पोहोचलो, तर कुठेतरी तुमची बदनामी जी समाज माध्यमातून केली जाते थांबली पाहिजे. आणि तुमचं नेमकं काय घडलं तुमच्या माध्यमातून आम्हाला समजलं, हे त्या ठिकाणी आम्ही दाखवायचा प्रयत्न केला. आणि ताई तुम्ही अशा जी कमेंट येतात, अशी तुम्हाला विरोध करतात, ह्यांना अवॉइड करा, दुर्लक्ष. कारण तुम्ही ज्या वेगाने चाललाय तो वेग खूप फास्ट चाललाय. आणि हे करत असताना तुम्ही जे आता हे करताय ट्रोल करायसाठी खाल्लं, तुम्ही ह्यांना उत्तरच देऊ नका. तुम्ही तुमच्या कामावरती फोकस करा आणि प्रेक्षकांना काय आवडेल याच्याकडे लक्ष द्या. तर अशी एक चर्चा आहे की तुमच्या कार्यक्रमाला वाग्या नाही, तुम्ही पार्टी नवीन केली, कुठेतरी पुन्हा जो विषय नसता विषय समोर आलाय, तो विषय काय आहे? सर, तो विषय असा आहे बघा. आता तुम्ही मगाशी सांगितलं की एखादा कलावंत जर मोठ्या लेवलला जात असेल तर त्याला ट्रोल करण्याचं हे माध्यम आहे. ही गोष्ट बरोबर आहे. बघा, मी कमी दिवसामध्ये माझं नाव खूप झालं आहे. आणि हे रसिक मायबाप जनतेने केलं आहे, तुमच्यासारख्या मीडियानी केलं आहे. आणि लोकांचं असं मत आहे की कोमल पाटोळे यांच्या पार्टीमध्ये जातीवंत वाघे आहे का, जातीवंत मुरळी आहे का, जातीवंत गोंधळी आहे का, आराधी आहे का. तर मी एकच सांगेन, आज माझ्या पार्टीमध्ये 10 वर्षापासून बाळ वाघे आहे. तो त्याचं घराणं वाघ्याचंच आहे, त्यांच्या पार्ट्या बी आहेत स्वतः. आणि तो माझ्याच नव्हे तर इतर आणखी सुद्धा पार्ट्यामध्ये जात असतो. आणि मी देवाचं कार्यक्रम करत असताना विधी मार्ग व्यवस्थित, लोकांच्या ज्या भावना दुखवल्या नाही पाहिजेत, लोकांनी बाबा चला पैसे मिळतात म्हणून आपण काही बी केलं पाहिजे, हा प्रकार मी अजिबात करत नाहीये. दुसरी गोष्ट, माझ्या पार्टीमध्ये जातीवंत वाघ्या आहे, जातीवंत आराध्य आहे. आराध्याला अधिकार नाहीये का देवीचे गाणे म्हणायचा, घट मांडायचा, चौक मांडायचा? वाघ्याला अधिकार नाहीये का मारूक काढला पाहिजे, 5 पावली केली पाहिजे, लंगर केला पाहिजे, लंगर लावला पाहिजे? ही त्याला अधिकार आहेत ना. आणि ते लोक माझ्याकडे आहेत. हा बघा, श्याम धायगुडे आणि बबन आप्पा नेहतराव, जो माझं नाव आहे की मार्तंड भैरव जागरण गोंधळ पार्टी कोमल पाटोळे मेंढापूरकर सोबत बबन आप्पा नेहतराव पंढरपूरकर, आमच्या दोघांच्या वतीने ही पार्टी आम्ही काढलेली आहे. आणि मी ज्यावेळेला पार्टी ओपन करायची आहे त्यावेळेला म्हणजे हा माझा भाऊ आहे बबन आप्पा नेहतराव, त्याला विचारलं होतं, दादा म्हटलं आपण नेमकं काय केलं पाहिजे तर आपण पार्टी करूया. म्हटलं आपला काय अधिकार आहे? मी मुरळी नाहीये, मी जोगती नाहीये, मी आराधी नाहीये, मी कस काय कार्यक्रम करणार आहे? तर त्यांनी सांगितलं की मी आराधी आहे. आणि जी देवाची माणसं असतात आपण त्यांना घेऊन कार्यक्रम करू शकतो. आणि महाराष्ट्रामध्ये कायदे सर्वांना माहिती आहेत. कुठलाही कलाकार असो, तो लहान असो मोठा असो,
त्याला जगण्याचा अधिकार आहे, बरोबर. एवढं मी म्हणेल. आणि हा माझा भाऊ आहे श्याम धायगुडे, हा वाघ्या आहे. वाटलं तर तुम्ही त्याला विचारू शकता की तो विधी मार्ग कसा करतो. नेमकं आज तुम्ही या कार्यक्रमामध्ये आहे. ताईंचं नाव खूप सोलापूर जिल्ह्यामध्ये खूप मोठं आहे, आदरानं नाव घेतलं जातं. कलावंताला जर आपण आदरानं बोललो, आदरानं वागणूक दिली तर तो कला त्याची अप्रतिम साजरी करत असतो. त्यांना जर अपमानास्पद जर वागणूक दिली तर त्यांना सुद्धा आपल्यासारखाच अधिकार त्या ठिकाणी आहे. हे लक्षात घेत असताना यांचं त्या ठिकाणी त्यांचा जो काही कार्यक्रम असतो त्यात वाघ्या नाही अशा पद्धतीने सुद्धा चर्चा आहे. तो काय प्रकार आहे? तुम्ही तुम्ही ह्यांचा कार्यक्रम असतात त्यात वाघ्याची भूमिका करता, काय प्रकार? मी म्हणजे माझं घराणं वाघ्याचं आहे. बर. माझे आजोबा लक्ष्मण वाघे, बर. म्हणजे आमची परंपरा चाललेली आहे. माझं नाव श्याम धायगुडे. बर. मग मी पण प्रत्येक कार्यक्रम करत असतो चार गोंधळाची. तसं ताईकडे पण मी करतो. पूजा पाती असेल, काय तर संबळ वादक असेल, दिमडी असेल, काही डॅन्स असेल. मी ताईकडे 8 वर्ष झाले मी काम करतो. मला कुठली अडचण आली नाही. ताई, हा प्रश्न किंवा त्यांना विचारायचं कारण आमच्यापर्यंत आलेल्या खालच्या कमेंट्स की यांच्या कार्यक्रमामध्ये वाघ्याचं नाही, हे असं करतात, ह्या कमेंट वाचल्या म्हणून हा प्रश्न. दादा, त्या ठिकाणी तुम्हाला विचारायचं कारण पण तेच होतं की कार्यक्रम कोणत्या अँगलने चाललाय किंवा तुम्ही करताय ते चुकीचं काय आहे का. मग हे करत असताना आज तुम्ही जे प्रात्यक्षिक सुद्धा दाखवलं की आमच्यात हे आहेत, नेत्राव सरांचं सुद्धा नाव घेतलं आणि हा सर्वत्र यांचा जो प्रवास त्या ठिकाणी दाखवला ट्रोल करण्याचं, मग राहून विषय गेला की ताई आम्ही तुम्हाला सांगायच्या यापर्यंत का आलोय की तुम्ही जो तुमचं जे काही चाललेली यशाचं जे काही शिखर आहे ते तसंच ठेवा. जनतेला जो काय आनंद आहे, तुमचा कार्यक्रम देवनिशी तुम्ही करताय, सांगितलं सर्व धर्माला मान्य असणारा तुम्ही कार्यक्रम करताय, कुठली चूक त्या ठिकाणी होऊ देत नाही, प्रत्येक गोष्टीवर तुम्ही काळजी घेत कार्यक्रम करताय. हे करत असताना सोशल मीडिया आता असे एक माध्यम आहे ते इतक्या झपाट्यानं वर नेतंय, तितक्या झपाट्यानं खाली आणतंय, परंतु त्या जो ते एक रेशो आहे त्याच्यामध्ये फेक आयडी म्हणजे एकच व्यक्तीने 10 आयडी त्याचे आहेत तिथं आणि त्यांच्यात काय तेच कमेंट करतायत. तुमच्या शेजारी पाजारी कोणतरी बसलेत आणि ते तुम्हाला खालनं तुमच्या ज्या काही ड्रॉबॅक्स आहेत, जे तुमच्यात कमतरता असणारी गोष्ट आहे ते त्यांनाच माहिती आहे ना. मग ते बरोबर तिथून टाईप करायचे, टाकायचे आणि गपचूप बसायचं, आपला दुसरा जो माहिती आहे तो आयडी वर घ्यायचा. मग आपण म्हणणार आयला ह्याला हे माहित नव्हतं, मग ह्याला कसं काय माहित झालं. असे सुद्धा काही आपल्याकडला खतरनाक नराधम असतात, यांच्यापासून तुम्ही सावध राहा. मी तर म्हणतो कमेंटच वाचू नका, तुम्ही तुमचं काम एकदम टॉप लेवलला करा. प्रेक्षक वर्ग तुमच्यासोबत आहे, आमचं माध्यम तुमच्यासोबत आहे आणि तुम्हाला जिथं अडचणीन, तुम्हाला जिथं ट्रोल केलं जाईल तिथं आम्ही नक्कीच उभा राहू. परंतु तुमची कला, लोकांमध्ये असणारा देवासंदर्भातला विश्वास ढळू देऊ नका. देवासंदर्भात असणारी जी काही आस्था लोकांनी जपून ठेवली आहे, कुठतरी जागरण गोंधळाचा कार्यक्रम घ्यायचा, शांतता घरामध्ये येऊ द्यायची, ही कुठेतरी काही लोक समाजात भरकवण्याचा प्रयत्न करतात. परंतु तुमच्यासारखी लोक आज जागरणाचा कार्यक्रम अतिशय तुम्ही सांगितलं आम्ही बघतोय, प्रसिद्धी त्या कशामुळे मिळाली की तुम्ही ते चांगलं करताय, तुमचा कार्यक्रम लोकांना आवडतोय आणि त्या पद्धतीने तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये फेमस होताय. नक्कीच काही आपल्यासोबत पुढे जे आपण यांची मुलाखत दुसरे जे काही यांचे प्रेक्षक वर्ग आहेत, जो ज्येष्ठ पत्रकार सुधाकरजी कवडे साहेब आहेत, यांना सुद्धा आपण विचारणार आहोत की नेमकं हा प्रकार महाराष्ट्रात घडला तो बरोबर चुकीचा, त्या माध्यमातून त्यांची भूमिका काय, पहिला जो काही कार्यक्रम होते त्याच्यामध्ये फरक काय, आताचा फरक काय, ताईंकडे तुम्ही कसं बघताय, ट्रोल कशा पद्धतीने केलं जातंय याच्याकडे कसं बघताय हे सुद्धा आपण बघणार आहोत. आपण बघितलं की कोमलताई पाटोळे यांनी कशा पद्धतीनं त्यांच्यासोबत घडणारा जो प्रसंग आहे, त्यांची प्रसिद्धी किंवा महाराष्ट्रात होणाऱ्या अनेक त्यांचे जे काही प्रोग्राम्स आहेत ते कशा पद्धतीने उचलायला लागलेत, प्रेक्षकांमध्ये त्यांची प्रसिद्धी कशा पद्धतीने वाढले. काही व्हिडिओ मार्फत त्यांना ट्रोल केलं गेलं, त्या ट्रोल गेल्यामध्ये त्यांना कुठेतरी खाली आणण्याचा प्रयत्न केला. परंतु एखादा कलाकार आपल्या कलेतून एखादी कला दाखवत असतो, त्यावेळेस त्याला ती भूमिका माहित नसते की एखाद्या प्रेक्षकाला ते आवडेल ना आवडेल, परंतु त्यांच्याच जे काही कलाकार वर्ग असतो त्यांनीच ते पहिल्यांदा जनतेसमोर मांडलं की हे चुकीचं आहे, ते चुकीचं आहे. परंतु असा प्रकार प्रेक्षकाकडून कधी आला नाही. त्याच पार्श्वभूमी आपण त्यांची मुलाखत घेतली. हे असतानाच आपल्यासोबत आज ज्येष्ठ पत्रकार सुधाकर कवडे हे सुद्धा आहेत. सोलापूर जिल्ह्यात त्यांचं मोठं नाव आहे, त्यांनी अनेक वर्ष या कलाकारांना बघितलंय, त्यांना सुद्धा प्रसिद्ध करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी काकाच्या मार्फत झालाय. आज काका महाराष्ट्रामध्ये बघताय तुम्ही जे काही कलाकारांच्या बाबतीत घडतंय किंवा घडून गेलं ह्याच्या अगोदर, अशी परिस्थिती याच्या अगोदर सोशल मीडिया असेल, टीव्ही चॅनल्स असतील किंवा तुमचं जे वृत्तपत्र आहे याच्यामध्ये कधी घडलं होतं का, जे काय कोमलताईच्या बाबतीत घडलं, ट्रोल केलं गेलं एखाद्या गाण्यावरून, कशा पद्धतीने त्यांच्याकडे बघताय? मुळात महाराष्ट्राची सांस्कृतिक लोककला जी आहे त्या लोककलेच्या संदर्भानं काळाबरोबर लोककलेमध्ये जो कलाकार बदलला तो आजच्या स्पर्धेमध्ये टिकला असं आपण महाराष्ट्रामध्ये बघतोय. 50 वर्षापूर्वी पंढरपूर तालुक्यामध्ये
लक्ष्मण वाघे नावाचा एक जुना जाणता कलाकार या क्षेत्रामध्ये, जागरण गोंधळाच्या क्षेत्रामध्ये काम करत होता. तो कलाकार बिगर माईकचा, बिगर स्पीकरचा पारंपरिक कला करणारा माणूस होता. तो जर कार्यक्रम आजच्या लोकांना दाखवायचं म्हटलं तर तो लोक स्वीकारणार आहेत का? त्यामुळं काळाच्या ओघामध्ये जो कलाकार बदलत गेला तो कलाकार आजच्या स्पर्धेमध्ये टिकलेला आहे. कोमल पाटोळे गेल्या 4-5 वर्षामध्ये काळाच्या ओघामध्ये बदलत जाऊन त्यांनी आपल्या कार्यक्रमामध्ये उच्चतम प्रतीचा गाण्याचा, कलेचा प्रकार सादर करण्याचा प्रयत्न केलाय आणि त्यामुळे लोकांच्या मधून त्यांना प्रचंड प्रतिसाद मिळतो. राहिला विषय ट्रोल करण्याचा, सामान्य जनतेला आज जर त्या ट्रोलच्या संदर्भाने येणाऱ्या प्रतिक्रिया आपण बघितल्या तर सामान्य जनतेला या प्रकाराबद्दल कुठल्याही प्रकारचं वाईट वाटण्याचं काही कारण नाही. आणि जर भाविकांच्या किंवा देवाच्या भावना दुखावल्या असतील तर त्या कलाकाराने देवाच्या पायरीवरती जाऊन माफी मागितलेली आहे. तिथल्या पुजाऱ्यांनी, तिथल्या मानकऱ्यांनी सांगितलंय कोमल पाटोळेंनी माफी मागितलेली आहे आणि तो विषय तिथं त्या अँगलनं संपलेला आहे असं आत्ताच त्यांनी सांगितलं आपल्याला. परंतु माझं सगळ्याच या लोककलावंतांना या निमित्तानं आव्हान आहे की ज्या पद्धतीनं गेल्या 4-5 वर्षामध्ये शून्यातून काम करत असताना ज्या कोमल पाटोळेबद्दल या लोकांच्याकडून आज ट्रोल करण्याचा प्रयत्न होत आहे त्या प्रत्येकाच्या ग्रुपमध्ये कोमल पाटोळेनं काही काळ काम केलेलं आहे. अल्पशा तुटपुंजा मानधनावरती तिनं काम केलेलं आहे. त्यावेळेला आवर्जून त्यांना बोलवून कार्यक्रम करण्यामध्ये हे लोक इंटरेस्टेड होते आणि आजच स्वतःची पार्टी तयार केल्यानंतर मात्र त्यांना टोर करण्याचा जो प्रयत्न होतोय तो थोडासा मला चुकीचा वाटतोय. एक रसिक म्हणून मी कुणाचंही समर्थन या निमित्तानं करणार नाही, पण माझं या कलाकारांना आव्हान आहे की एखादा कलाकार पुढे जात असताना आपण सगळ्यांनीच त्यांचा काही चांगल्या गोष्टीचं अनुकरण करून काळाबरोबर बदलत जाऊन आपणही जर त्या पद्धतीनं सगळ्यांनी संघटितपणानं काम केलं तर या लोककलांची पंढरपूर तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्ये, नवनव तर महाराष्ट्रामध्ये आपली मान उंचावल्याशिवाय राहणार नाही. आणि तो प्रयत्न सगळ्या कलाकारांनी मिळून करावा. कोणाला तरी ट्रोल करण्यापेक्षा तुम्ही सगळ्यांनी मिळून, ज्यांना एखाद्याना प्रशिक्षण कमी पडत असेल त्यांना या क्षेत्रातल्या जाणत्या माणसानं प्रशिक्षित करावं. एखाद्याचा अनुभव कमी असेल तर अनुभवी माणसानं त्यांना त्या बाबतीतलं शिक्षण द्यावं आणि ही कला पुढे न्यावी, असंच माझं प्रामाणिकपणाचं मत आहे. आणि या संदर्भामध्ये आपसामध्ये तुम्ही जर एकमेकाचे मतभेद लोकांच्या पुढे मांडत बसला तर त्यातून कुणाची किंमत कमी होणार आहे आणि कुणाची जास्त होणार आहे हे समाज आणि रसिक ठरवणार आहे. त्यामुळं या बाबतीमध्ये सगळ्याच कलाकारांना मी विनंती करणार आहे, यामध्ये ट्रोल करणारे देखील काय कमी पातळीचे नाहीत, पण त्यांच्याही बाबतीमध्ये त्यांनी योग्य तो कार्यक्रमामध्ये बदल करावा. लोकांना काय पाहिजे, लोककला प्रकारामध्ये जे जे कलाकार काळाबरोबर बदलले, मगाशी मी सांगितल्याप्रमाणे ते आजच्या स्पर्धेत टिकलेत, त्या स्पर्धेमध्ये टिकण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करावा. इतकंच मी सगळ्या कलाकारांना या निमित्तानं एक प्रेक्षक म्हणून लोककलेचा माझ्या माहितीप्रमाणे मला जेवढी माहिती आहे त्या पद्धतीने मी सांगतो, आपण काळाच्या ओघात बदलावं आणि सगळ्यांनीच संघटितपणाने या पुढच्या कालावधीमध्ये काम करावं. आता आपण बघितलं तुमच्या माध्यमातून सुद्धा आम्हाला लक्षात आलं की काळानुसार कलाकारांना सुद्धा बदललं पाहिजे. हा मुद्दा इथं राहिला, पण ज्या मुद्द्यासाठी आपण मुलाखत या ठिकाणी जे काही कोमलताईची घेतली त्या ठिकाणी त्यांचं म्हणणं असं आलं की मला त्या गाण्यावरती ट्रोल करण्यात आलं, माझा हेतू ते असं वेगळं करण्याचा नव्हताच. प्रेक्षकांनी ते कमेंट वेगळ्या दिल्या नव्हत्या, प्रेक्षकांच्या कमेंट सुद्धा व्यवस्थित होत्या. ताई किंवा त्यांचं जे काही प्रेम आहे, कोण सुनबाई म्हणत होतं, कोण ताई साहेब म्हणत होतं. हे करत असताना ज्यावेळेस मोठे कलाकार अजय अतुल सारखे असतील, स्वप्नील बांदोडकर सारखे असतील किंवा जे काही गोंधळावरती गीत बनवत असतात यांच्याकडून स्टेजवरती गाणं म्हणलं जातं, प्रेक्षक हावभाव करत असतात, यांच्यावरती कधी ट्रोल करत नाही. परंतु एखादा कलाकार मोठा होतोय, तुम्ही अनेक दिवस या पत्रकार क्षेत्रात आहात, तुम्हाला सुद्धा जाणकार लोकांशी तुमचा संबंध आलेला आहे. अनेक ज्यावेळेस मोठा कलाकार असतो त्यावेळेस सांगत असतो की हे आमच्याकडून चुकून गेलं, हे चुकून गेलं, त्यांनी माफी सुद्धा मागितली असं तुम्ही सांगितलं. हे करत असताना अजय अतुलेंनी चूक केली कधी आपण म्हणत नाही, कारण ते एका विशिष्ट पातळीवरती गेले, त्यांच्याबद्दल आपण कसं बोलायचं, काय उन्हा घोटाळा तर मग अशा संदर्भ कोमलताई सोबत घडलाय कसं वाटतंय का? मला मुळात काय सांगायचंय माहितीये का, या ज्या टीका होते त्या सामान्य जनतेमधून किंवा त्यांच्या भक्तांमधून, देवांच्या भक्तांमधून किंवा त्यांच्या प्रेक्षकांमधून झालेल्याच नाहीत. हा कलावंतांचा अंतर्गत वाद आहे.
त्यामुळे सामान्य लोकांना हा विषयच येत नाही. राहता राहिला विषय ते जे गीत आहे, त्या गीताचे जे बोल आहेत ते सविस्तरपणानं 1-2 वेळा मी ऐकले. त्याच्यामध्ये स्पष्टपणानं असं लिहिलेलं आहे की तुझ्या पायरीवरती बसून मी तुझी भक्ती करावी. आणि ते ऍक्शन कलाकारांची त्या ट्रोलला इतर पूर्ण जो गाण्याचा प्रकार आहे तो गाणं जर बघितलं तर त्यामध्ये वावगं किंवा अश्लीलता किंवा कोणाला अपमानित करण्याचा मला तरी वेगळा हेतू असं काय वाटत नाही. पण तरी देखील जर कुणाच्या भावना दुखावल्या असतील, देवी भक्तांच्या असतील, देवीच्या असतील, तर 2 वेळा त्या कलाकारानं माफी मागितलेली आहे आणि त्यामुळे तो विषय तिथं संपलेला आहे असं मला तरी वाटतं. आता त्या ठिकाणी तुम्ही उल्लेख केला माफी मागणारा हा श्रेष्ठच असतो. कारण आपण एखादी चूक केली नाही किंवा चूक केली आहे, माफी मागण्याची ताकद सुद्धा एखाद्या कलाकारामध्ये किंवा एखाद्या माणसामध्ये खूप मोठी असायला लागतो. एक एरोगंड असतो की माफी मागायचीच नाही, आपण चूकच केलं नाही. तरी पण कोमलताई सारख्याने सांगितलं की मी जाऊन त्या पायरीवरती जाऊन माफी मागितली, त्या विषयाचा विषय तो थांबवला. परंतु काही आमच्यातलेच कलाकार लोक त्याला पुन्हा अजून उपरती एक दिशा द्यायचा प्रयत्न करतायत याच्याकडे. आणि आजकाल बघतोय आपण एक फॅशन झाली, एखादा कार्यक्रम असेल, एखादा जागरण गोंधळाचा कार्यक्रम असेल, एक त्या ठिकाणी वेगळा डान्स केला जातो, तोंडामध्ये पैसे घेऊन ते नाचलं जातं. याच्याकडे आणि पूर्वीची परिस्थिती याच्याकडे कसं बघताय? मी मगाशीच तुम्हाला सांगितलं, पूर्वीच्या ज्या जागरणाच्या पद्धती होत्या पूर्णपणानं त्याला धार्मिक स्वरूप होतं. पूर्वीची ही एकमेव कला नाही, पूर्वीची कुठली जरी लोक कला बघितली तर पूर्वीच्या कलेप्रमाणे आज जर सादरीकरण करायचं म्हटलं तर लोकांच्या मधून त्यांना प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लोकांच्या मागणीप्रमाणे आपल्याला बदलावं लागणार आहे आणि भविष्य कालावधीमध्ये अशा पद्धतीने बदलाची तयारी असणारे कलाकारच या स्पर्धेमध्ये किंवा या कला जीवनामध्ये टिकणार आहेत. ज्यांची बदलाची तयारी नाही अशी माणसं या कला प्रकारामध्ये कुठेतरी थांबतील असं मला वाटतंय. राहता राहिला विषय त्या ज्या गाण्यावरती ही घटना घडली, मला काय वाटतं, कोमल पाटोळेची जर त्या गीतावरती, त्या शब्दावरती, त्या चालीवरती, त्या वाक्यरचनेवरती जर ऍक्शन चुकली असेल तर त्या क्षेत्रामधल्या जाणकार लोकांनी अशा पद्धतीनं ट्रोल करण्यापेक्षा तिला जर सांगितलं असतं की बाबा तुझी हित पद्धत ही चुकली आहे, तू हित अशा पद्धतीने ऍक्शन करायच्या ऐवजी अशा पद्धतीने करायला पाहिजे होते, तर त्या कलाकाराचा विचार करा. मार्गदर्शन करणाऱ्या माणसाबद्दल कोमलच्या मनामध्ये किती नितांत आदर वाढला असता. बरोबर. आज कुठेतरी द्वेष वाढतोय. त्याच्याऐवजी जर समजून सांगितलं असतं की तू हे ऍक्शन इथं करण्याच्या ऐवजी अशा पद्धतीने ऍक्शन करायला पाहिजे होती, तर त्या कलाकाराच्या मनामध्ये देखील असं मार्गदर्शन करणाऱ्या माणसाबद्दल प्रेम वाढला असता, आदर वाढला असता. भविष्यामध्ये जर कोण कलाकार हा कलाकार असतो, बोलण्याच्या ओघामध्ये हे मुळात लोक कलावंत हे कुठलेही प्रशिक्षित नसते. समोर येईल ती वेळ आणि जसा प्रसंग येईल तशी कला सादर करण्याचे अंगभूत वळण त्या कलाकारामध्ये असतो. तोच खरा लोक कलावंत असतो. तो काय चित्रपट नाटकाच्या कलाकारासारखी परिस्थिती त्या माणसाची नसते. त्यामुळे येईल त्या परिस्थितीला तोंड देण्याच्या कालावधीमध्ये जर एखाद्या ज्युनियर कलाकाराकडून, नवीन कलाकाराकडून चूक झाली असेल तर जाणत्या माणसाने त्यांना ट्रोल करायच्या ऐवजी त्यांना मार्गदर्शन करावं आणि भविष्यामध्ये देखील हीच भूमिका ठेवावी असं मला वाटतं. नक्कीच आपण बघितलं की कशा पद्धतीने एखादा एक रसिक प्रेक्षक त्या ठिकाणी आपली भूमिका मांडतोय. नक्कीच कोणत्या गोष्टीला चुकीचं किंवा कोणत्या गोष्टीला बरोबर म्हणणे इतकं सध्या तरी आम्ही एवढं त्या क्षेत्रातले आम्हाला इतकं जाण नाही, परंतु आम्ही ज्या क्षेत्रात ज्या लोकांना जाण आहे किंवा त्यांना आपण आज त्यांच्याकडून नेमकं जाणून घेतलं की चूक नेमकी कोणती होती, चूक झाली का, चूक झाली असेल तर माफी कोणत्या पद्धतीने मागितली, नेमकं मागच्या काळातल्या कलाकारांची जी काही भूमिका होती ना, आताची भूमिका, या सर्व संदर्भात आपल्याला काकांनी सांगितलं किंवा जो काही अनुभव तुम्ही आमच्या पुढे मांडला, नक्कीच तुमचं सुद्धा आमच्या या युट्यूब चॅनलवरती तुम्ही आभार आहे. तुम्ही आम्हाला वेळ दिला आणि सांगितलं. धन्यवाद. धन्यवाद. सर कॅमेरा जाऊ द्या. सर, जे आता तुमचं नमस्ते कार्यक्रमामध्ये त्या ठिकाणी ताईने सांगितलं की या कार्यक्रमामध्ये कसं घडलं जातं आणि तुमची भूमिका काय असते? आता या ठिकाणी मी माझ्या वयाच्या 11व्या वर्षापासून मी देवीचा कार्यक्रम करतो. माझं स्वतः आराध्य मंडळ होतं. नंतर माझे सोलापूर केंद्रावर आराध्याची गाणी झालेत बाल कलाकार म्हणून. म्हणजे एवढ्या लहान वयापासून मी हा कार्यक्रम करतो. बरोबर. असंच कलेच्या दृष्टिकोनातून आमची गाठभेट झाली आणि ही पार्टी उभा केली. तसं माझ्या घरात पिढी जात माझी अंबाबाईची करडी आहे. माझ्या घरात मी निस्ताच म्हणजे आज म्हणतोय असं नाही. बरोबर. माझ्या घरात पिढी जात करडी आहे. माझ्या बाप दाद्यापासून आलेली. त्याच्यामुळे मी ह्या क्षेत्रात पहिल्यापासून आलो. माझी कला कोमलताई पाटोळे म्हणा किंवा महाराष्ट्राचे गायक साजिंजी मेत्री म्हणा, ह्यांच्या माध्यमातून
माझ्या नावाला कुठं तर उंचीवर जाण्याचं बरोबर, साधन मिळालं. क्या बात. त्याच्यामुळे मी आज इथं आहे. नक्कीच. बघितलं प्रेक्षकांनो, गैरसमजातून दुर्लक्षित केलेल्या एखाद्या कलाकाराला गैरसमज करून कसं तरी ट्रोल करून त्याचं नाव बदनाम कशा पद्धतीने केलं जातं, याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे कोमलताई पाटोळे मेंढापूरकर यांच्या बाबतीत घडलेला प्रकरण त्यांच्याच तोंडून आपण आज ऐकला. कुठेही कुणाच्याकडे जाऊन किंवा हे बरोबर आहे त्या चूक न करता आम्ही तुमच्यापर्यंत आलो. तुम्हाला त्या ठिकाणी न्याय द्यायचं काही गरजच नाही, कारण समोर जनता बघते. तुम्ही कमेंटचं बघितलं, आम्ही आधी शहानिशा केली, बघितलं कमेंटची रूपरेषा बघितली. तुम्हाला अजून पण आम्ही तेच वारंवार सांगतोय की ताई तुम्ही काम खूप वेगाने करताय, आज तुमचं नाव चांगल्या पद्धतीने घेतलं जाते. कमेंट कर किंवा असल्या जे काही लोक ट्रोल करताय यांच्याकडे लक्ष देऊच नका, कारण आता ती वेळ निघून गेलेली आहे त्या कमेंटवर उत्तर द्यायची. आता तुम्ही जनतेला, प्रेक्षकांना खूप म्हणजे जवळचं झालाय. तुम्ही जे कला करताय ते लोकांना आवडू लागले. आणि महाराष्ट्रामध्ये एकतर जे बघतोय आपण आध्यात्मिकाचं किंवा अनेक संप्रदायाचं वातावरण त्या ठिकाणी अतिशय चांगलं आहे. आणि विषय म्हणजे सर, मी एकच कार्यक्रम करत नाही, मी जागरण गोंधळ पुरती सीमित नाहीये. बरोबर. मी बाबासाहेबांचे कार्यक्रम करते, जयंतीचे. मी राजा शिव छत्रपतींचे कार्यक्रम करते. मी साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठेंचे कार्यक्रम करते. मी भजन करते, भारुडाचे कार्यक्रम करते. आणि दुसरे एक महत्वाचा विषय म्हणजे ज्या चॅनलवरून जे गाणं ट्रोल केलं कारण नसताना, ज्यांना कारण पाहिजे होतं, ज्यांना हे करायचंच होतं, ज्यांनी ते ठरवलंच होतं, ते त्यांनी केलेलं आहे. माझं ह्यांच्याकडे लक्ष नाहीये. आणि मी सर्वांना धन्यवाद देते की मला या माध्यमातून कळलं सर की माझे कोण आहेत आणि परखे कोण आहेत. बरोबर. जी लोक म्हणजे ज्या अगोदर मी या कार्यक्रमामध्ये नव्हते, त्यावेळेला पंढरपूर तालुका आणि सोलापूर जिल्ह्यामध्ये जेवढ्या जागरण गोंधळ पार्ट्या आहेत तेवढ्यामध्ये मी काम केलेलं आहे. 1, 2, 300, 400, 500 रोजाने असं काम मी केलेलं आहे. त्यावेळेला कोमल पाटोळे ही सर्वजण बसायचे आणि एकटे कोमल पाटोळे कार्यक्रम करायचे त्यावेळेला सुद्धा. मग त्यावेळेला मला ट्रोल करत नव्हते, कारण नाव नव्हतं, प्रसिद्धी नव्हती, माझी परिस्थिती तशी नव्हती. आणि विशेष म्हणजे मराठी मनोरंजन ज्यांचं चॅनल आहे ते माझे बंधू राहुल शिंदे अनगरकर, तुम्ही त्यांच्याशी तुमचं मनोगत व्यक्त करू शकता. बसलेत, त्यांनी बोलावं ही विनंती. ठिकाणी जसं आपण त्या धायगुडे सरांची बघितलं, त्यांच्या कार्यक्रमामध्ये वाघ्या म्हणून त्यांची भूमिका आहे, त्याच पद्धतीनं आपल्यासोबत अनगरकरचे सुद्धा त्यांच्यासोबत काम करणारे सर आहेत. कशा पद्धतीने तुम्ही बघताय ट्रोल केलं जात आहे समाजामध्ये, तुम्ही युवक दिसताय, या कार्यक्रमाचे ज्ञात आहात, कार्यक्रम कशा पद्धतीने घेतला जातो, अशिक्षित मंडळी परंतु सुशिक्षित असल्यासारखं दाखवतायत, कशा पद्धतीने या सगळ्या परिस्थितीकडे बघताय? सध्या जो काही प्रकार चालू आहे कोमलताईंना एक थोडक्यात बदनाम करण्याचा, हा एक खूप चुकीचा प्रकार चालू आहे. कारण त्यांच्याबरोबर मला सुद्धा टार्गेट करण्यात आलं की आता कोमलताईंना जसं एक टार्गेट केलं जात आहे, त्यांच्या खालोखाल मला सुद्धा टार्गेट केलं जाते. का तर मी फक्त आणि फक्त कोमलताईंची शूटिंग करतो, कोमलताईंचे व्हिडिओ करतो. आता मी बऱ्याचशा कलाकारांचे शूट केलेले व्हिडिओ केलेला आहे, त्यांच्याबद्दल कोणाबद्दलच काही ह्यांचा हे नाहीये, प्रॉब्लेम नाहीये. पण मी फक्त आणि फक्त कोमलताईंचं शूट करतोय, व्हिडिओ करतोय, रेग्युलरली कोमलताईंचे व्हिडिओ पोस्टिंग होत आहे, तर ते त्यांच्या खालोखाल मला सुद्धा टार्गेट केलं जाते. का तर मला एक व्यक्तीचा कॉल आला की मी काय त्या व्यक्तीचं नाव घेऊ इच्छित नाही, पण त्या व्यक्तीचा कॉल आला आणि मला असं म्हणाला की तुम्ही जे कोमलताईंचे व्हिडिओ वगैरे पब्लिश करताय ते चुकीचे आहे. मग मी त्यांना असं म्हणलं की असे कितीतरी सोशल मीडियावर ते कार्यक्रम आहेत, वाघ्यामुरळीच्या पार्ट्या आहेत, त्यांना तुम्ही का बोलत नाही, मलाच का टार्गेट करताय. मग असा कॉल आल्यानंतर माझे गुरुवर्य साजनजी बेंद्रे ह्यांना सुद्धा मी कॉल केला की गुरुजी मला सुद्धा टार्गेट केलं जाते की तुम्ही जे काय कंटिन्यू व्हिडिओ तुमचे येतात ते करू नका, ते व्हिडिओ डिलीट करा. मी त्यांना असं बोललो, म्हणलं गुरुजींना सुद्धा सांगितलं की तुम्ही त्या इतर पार्ट्या आहेत कोमलताईंच्या कार्यक्रमापेक्षा एकदम गलिच्छ कार्यक्रम करतात की मुरळीनं तोंडानं पैसे उचलायचे, पब्लिकमध्ये जायचं, त्यांच्या पण हातात गाठी नाही आहेत. असे मी असंख्य पुरावे माझ्यापाशी आता स्टोर आहेत. म्हणजे सगळ्या पार्ट्यांचं व्हिडिओ सुद्धा डाउनलोड करून ठेवलेला आहे. तर तसं जर एखादा कोमलताईंचा व्हिडिओ आढळला तर तुम्ही अवश्य बोला ना मला, कारण माझ्यापेक्षा बेकार गलिच्छ व्हिडिओ आज सोशल मीडियावर आहेत, त्यांच्यावरती तुम्ही का नाही ऍक्शन घे, मीच कसा दिसतो. मी तुम्हाला प्रश्न पहिल्यांदा विचार, ज्यांना ह्या गोष्टीच्या ज्ञात नाहीत
परंतु ज्ञात असल्यासारखं Yes. दाखवताय. ताई तुम्हाला आम्ही हा विश्वास देतो, इथून पुढे तुम्हाला जो ट्रोल करेल आता आम्ही त्याची गाठ घेणार आहे जी की तुम्ही किती शहाणपण तुमचं पाजळताय जी या क्षेत्रात, तुम्हाला किती ज्ञान आहे आणि तुमच्याकडे अशी व्हिडिओ दाखवा आम्हाला की तुम्ही किती नियमानं काम करताय. लक्षात येतंय. बरं. जर तुम्ही एवढ्या विश्वासानं तुमचा इथं त्या ठिकाणी आम्ही बघितली, यांची मुलाखत घेतली, त्या संदर्भात त्यांनी त्यांचं भूमिका मांडली, हे होत असताना अक्षरशः आमच्या सुद्धा अंगावरती काटा येतोय की ही कला सादर करत असताना किती तुम्ही प्रेक्षकांचं बोलणं न खायसाठी किती गोष्टींना सगळ्या गोष्टी कव्हर करत असता. कारण आम्ही बघत असतो, आम्ही एखादा व्हिडिओ बनत असतो, आमच्या आउटसाईडला काय आहे, बॅक साईडला काय आहे, कलाकार कुठं बसलाय, एखादा कलाकार डायरेक्ट अंगावर येतोय का, किती ह्याच्याकडे तुम्ही संरक्षणाच्या गोष्टी कधी बोलला नाही. कलाकार संरक्षणाबद्दल कधी बोलला, तुमची संघटना कलाकार संरक्षणासंदर्भात किती वेळा मंत्रालयात गेली. बरं. आज तुम्ही स्टेजवर काम करत असता, तुमच्यावर अचानक एखादा प्रेक्षक उठून आला तर बरं. किती वेळा बोला तुम्ही, बरं. किती वेळा एखाद्या आमदारापाशी तुम्ही हे निवेदन घेऊन गेला की आमच्या कलाकारांना संरक्षण कधी, आमचा एखादा कार्यक्रम आहे 2 पोलीस पाठवले म्हणून काही संरक्षण होतं का, घटना घडल्यानंतर तुम्ही आमची दखल घेणार आहात का, की ह्या जी आम्हाला ज्या संघटनेनं ही केला, विरोध केला, त्यांना एकच सांगायचं आहे, चांगल्या गोष्टीचं समर्थन करा. कुणी तर सांगितलं म्हणून समर्थन करू नका. याच्या पाठीमागे एक आम्ही मीडिया म्हणून तुमची सुद्धा आम्ही भूमिका जाणून घेऊ. कशासाठी ताईंना त्या ठिकाणी ट्रोल केलं. आज एक मराठी मुलगी, मराठी माणूस महाराष्ट्रामध्ये एक नाव कमवतंय आणि हे नाव कमवत असताना त्या ठिकाणी त्यांना बदनाम कशा पद्धतीने केलं जातंय. आज तुमच्या सगळ्यांना बोलवून घेतलं, परिस्थिती जाणून घेतली. बरं. ताई आम्ही तुमच्यासोबत नक्कीच राहू. तुम्ही एवढं विश्वासानं सांगताय की मी जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत मी माझ्या हातून या कलाकारांचा मान खाली जाईल किंवा त्यांना शरम वाटेल असं कोणतेही काम त्या ठिकाणी कार्यक्रमात करणार नाही. इतका विश्वास देत असताना एखादा कलाकार अशी विश्वास देत नसतो, कारण त्याला माहित असतं की आपण कोणतं चुकीचं पाऊल त्या ठिकाणी उचलत असतो. परंतु ताईंचं आज नाव चांगल्या पद्धतीनं वर आहे. ताई तुम्ही असंच काम करत राहा. आमच्या चॅनलकडून शुभेच्छा आहेत आणि आमच्या चॅनल तुमच्या पाठीमागं असेल. आमच्या चॅनलवरती मागची सुद्धा व्हिडिओ तुम्ही सगळेजण काढून बघा. जिथं अन्याय झाला तिथं आम्ही ठोक भूमिका घेतली आणि तिथं त्याला आम्ही म्हणत नाही न्याय देऊ, पण खरं हे आहे, तुला खरं मानायचं असेल तर मान. कारण आम्हाला सुद्धा डॉक्टर बाबासाहेबांनी तो अधिकार दिलाय, हे दाखवा आणि समाजाला कळू द्या की सत्य काय असत्य काय. त्या ठिकाणी तुम्ही आज महाराष्ट्रामध्ये जी काय संप्रदायाची भूमिका आहे, अध्यात्मक आहे, शक्तिपीठांचं काम करताय, हे अविरत चालू राहू द्या. या ठिकाणी कुठेही खंडित करू नका आणि असल्या ट्रोल करणाऱ्यांकडे अवॉइड, दुर्लक्ष करा. या ठिकाणी एवढंच तुम्हाला आमच्या माध्यमातून सांगणं आहे. तुम्ही तेवढंच ऐका आमच्यासाठी. आज तुम्ही आला, दिलखुलास गप्पा मारल्या आणि झालेल्या ट्रोल संदर्भात सर्व माहिती सांगितली. विनंती आहे ट्रोल करणाऱ्यांना, अशी ट्रोल करून एखाद्या कलाकाराचं खच्चीकरण करू नका, जेणेकरून महाराष्ट्रात चालणारी ही परंपरा खंडित होऊन कुठंतरी आपलं फॉरेन होईल आणि ही चाललेली लोककलेची जी कला आहे ती बंद होऊन तुम्हाला सुद्धा येणाऱ्या पिढीला ही लोक अशी होती दाखवायची वेळ येईल. ही वेळ त्यांच्यावरती आणू नका. ही कला उलटी यांना आपण प्रतिसाद द्या, ही कला अविरत ठेवण्यासाठी त्यांना प्रतिसाद द्या. एवढीच या ठिकाणी आम्ही तुमच्याकडून मागणी व्यक्त करतोय आणि थांबतोय. तुम्ही वेळ दिला, तुमचे आभार आहे. धन्यवाद.